श्री स्वामी समर्थ. अनुज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कटाची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी इथं मी डाळ शिजवलेलं जे पाणी असतं, डाळ शिजवून येळून घेतलेलं ते पाणी आहे, येळवणी म्हणतात त्याला. थोडीशी कोथिंबीर, लसूण, खोबरं, 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा हळद, चवीपुरतं मीठ, तेल आणि जिरं थोडंसं घेतलेलं आहे. आता आपल्याला याचं एक वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथं मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे. अर्धी वाटली थोडंसं कमी असेल हे. त्यातच आपल्याला 2 छोटे चमचे जिरं टाकून घ्यायचे आहेत. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. यामध्ये कुणी कुणी भाजलेला कांदा सुद्धा घालतं, पण आम्ही अशीच बनवतो ही आमटी. आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर मी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे. आता आपल्याला याचं एक वाटण बनवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, वाटण आपल्याला न पाणी घालता वाटायचं आहे. अजिबात पाणी वापरायचं नाही इथं. पाणी न वापरताच हे वाटण बनवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती बारीक वाटलं गेलंय ते. आणि कोथिंबीर घातल्यामुळे छान कलर आलाय त्याला. आता आमटी बनवायला घेऊयात. त्यासाठी इथं मी पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. इथं मी पोहे खायचा जो चमचा असतो त्याने 4 चमचे तेल घातलेलं आहे. तेलही छान आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे. तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये फोडणी करायची आहे. त्यासाठी आधी तेल तापणं गरजेचं आहे. तेल छान तापून द्यायचं आणि मगच आपल्याला फोडणी करायची आहे. तेल आपलं तापलंय का बघूया. अजून तापलेलं नाही. गॅस मोठ्या आचेवर आहे. एकदा का तेल तापलं की आपल्याला गॅस मंद आचेवर करून घ्यायचा आहे. तेल आपलं तापलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे. त्यासाठी इथं मी 1 चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तडतडायला लागली की यामध्ये 1 चमचा जिरं सुद्धा टाकून घ्यायचं आहे. जिरे छान फुलले की यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. इथं मी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत थोडीशी. कढीपत्ता छान तेलात तळला गेला पाहिजे. कढीपत्ता तळला की मग आपल्याला यामध्ये आपण जे तयार करून घेतलेलं वाटण आहे ते घालायचं आहे. यामध्ये मी वाटण घालून घेत आहे. तुम्ही बघू शकता. आपल्याला आपण जे बनवून घेतलं होतं ते सगळं वाटण यामध्ये घालायचं आहे. वाटण हे आपल्याला छान तेलात परतून घ्यायचं आहे. तेल मी तर अजिबात जास्त वापरलेलं नाही. आपण या वाटणासाठी सुकं खोबरं वापरलेलं आहे. त्यामुळे हे छान भाजलं जातं, लवकर भाजलं जातं. ओलं खोबरं भाजायला थोडासा जास्त वेळ लागतो. तुम्ही बघू शकता, मंद गॅसवर याला छान भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. आता आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत. त्यासाठी इथं मी 1 चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 2 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे. 2 मोठे चमचे पोह्याचा जो चमचा असतो पोहे खायचा त्याने 2 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे. हे छान परतण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. मी थोडं येळवणी आपण जे काढून घेतलं होतं त्यातलं 2 चमचे पाणी घालून घेतलेलं आहे. असं पाणी घातल्यामुळे आपले मसाले छान परतले जातात. तरीही छान येते त्याला आमटीला. तुम्ही बघू शकता.
छान एकसारखे परतले जातात मसाले, कुठे लागत नाहीत खाली पातेल्याला. मी अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे. पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण जर मसाला भाजला तर त्याला तरी खूपच छान येते, तेल कमी वापरूनही. तुम्ही बघू शकता याला तरी सुटत आहे कडेने. आता यावर आपल्याला 1 मिनिटासाठी झाकून असंच ठेवायचं आहे. 1 मिनिटानंतर उघडून आपल्याला पुन्हा ते मिक्स करून घ्यायचे मसाले. आपले मसाले छान भाजले पाहिजेत. झाकून ठेवल्यामुळे त्याला तरी छान येते. यामध्ये आपण जे मिक्सरच्या भांड्यात मसाला वाटून घेतला होता, वाटण करून घेतलं होतं, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी टाकलेलं आहे. त्याला मसाला लागला होता भांड्याला म्हणून. पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं. अशी तर्री सुटली पाहिजे आपल्या मसाल्याला. आता आपण जे येळवण काढून घेतलं होतं, येळवणी, ते घालायचं आहे यामध्ये. आपली येळवणी गरमच असायला पाहिजे. गरम गरम येळवणी यामध्ये ओतायची आहे. छान मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला किती घट्ट पातळ वाटते त्या हिशोबाने त्यामध्ये पाणी वाढवायचं आहे आपल्याला. मी अजून थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे त्यामध्ये. पुन्हा मिक्स करून घ्यायचं. जास्त आमटी घट्ट ठेवायची नाही, अशी मध्यमच ठेवायची, म्हणजे पिण्यासाठी खूप छान लागते ही. खाण्यापेक्षा ही प्यायला खूप भारी लागते. आपण जसं सूप पितो त्या पद्धतीने. यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. मी मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं. तुम्ही मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मीठ, तिखट तुम्हाला कसं लागतं त्याप्रमाणे. पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर छान एकजीव झालं पाहिजे ते. गॅस आपला मंद आचेवरच आहे. तुम्ही बघू शकता आत्ताच त्याला तर्री आलेली आहे छान. याला आपल्याला उकळी काढायची नाही. उकळी यायला लागली की लगेच बंद करायचा गॅस. तुम्ही बघू शकता या पद्धतीने गॅस मी बंद करून घेतलेला आहे. उकळी अजिबात काढायची नाही या आमटीला, चव जाते त्याची. वरून मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आपली आमटी खाण्यासाठी तयार आहे. ही आमटी पिण्यासाठी तर खूपच भारी लागते. तुम्ही भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.